आज होतं रविवारनं मी चालेल दादांच्या उरला कल्याणला. आता कल्याणला कला चालले तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू रोल तुम्हाला समजेल. हाय गाईज, मी कल्याणी आणि माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. माझ्या माघारी पनवती लागणार नाही असं होणारच नाही. आधी जेलेल्या बघता होतं दुकान बंद दिसला, त्याच्यानंतर आम्ही चालत निघलो कारण की दादा आम्हाला टाकून गेलं तिकडं. जरासं अंतर होतं, मग गाडी तरी बसायचं, मग आम्ही निघलो चालत चालत. आता पनवती लागली तुम्हाला सांग. आधी माझ्या मसनीची मोटर खराब झाली म्हणून गेलो नवीन मोटर आणायला. 101 पॅटर्नच्या मसनी होत्या, त्यातल्या एक मशीन मला जामच पटली. लवकरच जेन बाई मी सध्या परिस्थिती गरीब म्हणून मोटर दिवस करायला लागतील. आता कोणी इस्त्रीतने ते मॉलला गेलो तर आम्ही कानाठी दादाचा फोन बनवासाठी, बाकी काही नाही. ते मॉलमध्ये काही रलच नाही. आता दादा एकदम ताटाम बसला, मग आम्ही बी इथं सायबीन एअरक्या बसून राहिलो एसीची हवा खावाला. आता आले होतं बाई, काही सोय बी झाली पाहिजे अंक नाही. मग दादाने आम्हाला कॉफी बनवून आणली दिशा घरात. आम्ही कॉफी वगैरे पित नाही बी, कॉफी जामच बाहेर लागत होती. मग दादाचे मोबाईलचं काम झालं ना, आम्ही तशीच लगे निघलो घरा यावाला. इकडं जराशी शायनिंग मारून घेतली आम्ही, म्हणजे तशी का जिंदगी लिफ्ट मध्ये गेलोच नव्हतो. येता येत आम्ही वरलो नाश्ता करायला. वहिनींनी तर हे सँडविच मागवलेला, मला अजिबात पटला नाही. माझे थोबारावले तुम्हाला समजलं असेल चव कशी असेल याची. थोडाफार नाश्ता केला, तिथंच नव्हता पोट भरला. मग इथं संबुसा दिसलं, संबुसा बोललं तर माझा जीव. मग संबुसा घेतला, खाल्ला न लगेच आम्ही निघलो ज्वेलर्स मध्ये जावाला. मला असं वाटलेलं का आता आम्ही घरात जाऊ, वहिनींचे ज्वेलर्स मध्ये जरा काम. मग आम्ही गेलो ज्वेलर्समध्ये. मला फक्त काय आरसा दिसाची खोटी व्हिडिओ ना फोटो करलो, नाही तर माझं काही मन भरत नाही. इथं बघा कमी भारी हार होतं, हार दिसायला भारी आहे पण त्यांची किंमत बी तेवढीच भारी. आता आम्ही ज्वेलर्समध्ये गेलो तर हे वालं जेवाला. नंतर इकडे वहिनीने घेतलेली गंठण बघायला. डिझाईन तर जामच भारी होती, मला जामच पटली. घर आल्या लगेच दादाला मी कामाला लावलेला कारण की मला कपडे शिवायला बसत होता. दादाचं तर काम झालता. लगे या दोघी इकडे मेकॅनिक बनलेल्या. पहिले मोटर खराब झाली, नंतर लगे मशीन. मग जुनी मशीन मी वापरायला करली. संध्याकाळची गेलो आम्ही चायनीज खाल्ला. रातचे बनवलेलं कोलब्यांच्या जेवलो. नंतर मग काही गोरपजंक नाही, मग खाल्ला आईस्क्रीम. आजचा ब्लॉग इथंच एंड.